भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 10 कर्माचे भेद, गुरु शिष्य लक्षणे याचा भाग 5. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, देह हा पंचभूतांचा असून तो या मायेत, गुणमयी मायेत वावरत असतो. देहाचं कार्य ते आत्मतत्व चालवतं, म्हणून जीवाला ते तत्व हे देहाचाच एक प्रमुख भाग वाटतो, म्हणून त्याला जीव देहात्मा समजतो. परीक्षिता, एखादा चक्रवर्ती राजा स्वप्नात भिकारी झाला तर त्याला भिक्षा घालणाऱ्या दात्याला तो राजा समजतो, पण हे स्वप्न होतं हे त्याला जाग आली म्हणजे समजतं. म्हणून देह आणि आत्मा हे वेगळे आहेत हे लक्षात घे. पण मुनिवर्य, जीवाला जाग कशी येते? श्रीकृष्णानं उद्धवाला काय सांगितलं? परीक्षितानं जिज्ञासेनं विचारलं. परीक्षित राजा लक्षपूर्वक ऐकतो आहे याचं शुकाचार्यांना समाधान वाटलं आणि ते अधिकच प्रसन्नतेनं श्रीकृष्ण उद्धव संवाद सांगू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, सामान्य जनांची अवस्था अशी असते की ते अज्ञानी निद्रेत लोळत पडलेले असतात. स्मृती आणि विस्मृती हा संभ्रम जीवाच्या ठिकाणी वाढत जातो. परंतु उद्धवा, अचानकपणे तयाला मोक्षपंथी सद्गुरू लाभतात आणि त्या जीवाच्या जीवनाला एकदम कलाटणी मिळते. विद्या अविद्या यात भरकटत राहणारा जीव गुरूंच्या संगतीत ब्रह्मविद्येच्या मार्गावर येतो. उद्धवा, विद्या आणि अविद्या यास असत्य आणि अशाश्वत ज्ञान देतात, पण ब्रह्मविद्या शाश्वत स्वरूपाचं ज्ञान देते. ईश्वर तत्व हेच एक शाश्वत आहे. त्या ज्ञानालाच स्वरूप ज्ञान असंही म्हणतात. ते केवळ गुरुबोधातून मिळतं. शिष्याकडून गुरुबोधाचं जसं जसं चिंतन होऊ लागतं, मंथन होऊ लागतं, तसं ब्रह्मज्ञानाचं नवनीत आपोआपच वर येतं. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, गुरुशिष्य नातं इतकं दृढ व्हावं लागतं. गुरूंचे आचार विचार जो शिष्य आत्मसात करतो तोच उद्धरतो. मायेचं कार्य त्रिगुणातच चालत असतं आणि सद्गुरू गुणातीत अवस्थेत असतात. त्यांच्या सहवासात द्रष्टा, दृश्य, दर्शन, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान अशा सर्व त्रिपुटी हळूहळू विरळ होतात. गुणातीताला देहभाव नसतो, तो आत्मभावात असतो. त्याला मरण नसतं. मरणाचं भय वाटणं हेच खरं मरण आहे, कारण देहाला मरण असतंच. मनाच्या भयानं ते भयभीत करतं. नित्य आत्मसुखात आणि आत्मानंदात असलेले सद्गुरू लाभणं हेच महाभाग्याचं असतं. आणि इथे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उद्धवाबरोबर हितगुज करीत आहेत. ते काय म्हणाले ते ऐक. आणि शुकाचार्य परीक्षित राजाला पुढील कथा सांगू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, आत्मप्राप्तीसाठी आत्म्याचीच उपासना करायला हवी. देहासक्तीपासून अलिप्त राहता आलं तरच ती उपासना दृढ होते. उद्धवाला श्रीकृष्णाचं म्हणणं पटलं होतं, तरी पण त्यानं विचारलं, देवा, मग सामान्य जन हे संभ्रमात कसे पडतात? ज्ञानी पंडितांच्या आश्रयानं त्यांना लाभ का होत नाही? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तुझी शंका बरोबर आहे. खरं तर ज्ञानी पंडित हेच जगाचे आश्रयदाते आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र असं अभावानंच दिसतं. कारण या ज्ञानी पंडितांची मतं परस्पर भिन्न असतात. त्यात कर्मवादी, मीमांसावादी, वेदांती असे प्रकार पडतात. त्यातील कर्मवादी हे कर्मालाच महत्त्व देतात. कर्मातूनच सर्व सुखप्राप्ती होते अशी त्यांची ठाम समजूत असते. त्या कर्माच्या पद्धती, तंत्र, मंत्र यांची चिकित्सा ते करीत बसतात. त्यासाठी धर्मशास्त्राचा आधार घेतात. मीमांसावादी तार्किकतेनं विचार करीत बसतात. हे बरोबर कसं
आणि हे चूक कसं, हे पाहण्यातच त्यांचा कालापव्यय होतो. वेदांती हे फक्त वेदांतावरच बोलतात. काल मान परिस्थितीचा विचार ते करत नाहीत. त्यांचं आचरणही त्याप्रमाणे घडत नाही. म्हणून या ज्ञानी पंडितांच्या विचारातून वा आचारातून सामान्य जन संभ्रमात पडतात. कर्माचा कर्मठपणा वाढतो. तार्किकांचे तर्क निर्णयाप्रत येत नाहीत आणि वेदांती आपला हेका सोडित नाहीत. याचा परिणाम असा होतो की अज्ञानी जनांचं अज्ञान आणखीनच वाढत जातं. विधियुक्त कर्मातून काही सुख मिळतं त्यापेक्षा दोषयुक्त कर्मातून वाट्याला येणारं दुःख मोठं असतं. धर्मातून अधर्माला खतपाणी मिळतं, तर तर्कशास्त्रातून अविचाराला बाळसं येतं. सामान्य जनांना सत्यमार्गाची वाट सापडत नाही. पण मुनिवर्य, परीक्षित मध्येच त्यांना थांबवीत म्हणाला, पण मुनिवर्य, सामान्य जनांनी सत्यमार्गाची वाट कशी धरायची? त्यावर शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, सत्यमार्गानं जाण्यासाठी जीवाला प्रथम स्वतःचं जीवन कळावं लागतं. जीव हा जन्मतःच मरणाशी बांधला गेलेला आहे. कुणालाही मरण काळ सुटलेला नाही आणि सोडताही येत नाही. मृत्यूला स्थलकालाचं बंधन नाही. कुणाचा जन्म वा मृत्यू कुठं व्हावा हे कुणाला ठरवता येत नाही. अगदी गर्भावस्थेपासून सर्व जीवनभर दुःख आणि यातनाच जीवाच्या वाट्याला येत असतात. हे सर्व त्याच्या वासनेचे भोग असतात हे त्याच्या लक्षात येत नाही. तेच श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं, तेच तुला सांगतोय, ते तू ऐक. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, जीवाच्या ठिकाणी असलेली षडविकारी सती देहालाच आपला पती मानते आणि रात्रंदिवस त्याला आपल्या संगतीत ठेवते. या सतीपुढे जीव लीन होत असतो, कारण त्यालाही तिची संगत हवी हवीशी वाटते आणि या षडविकारामुळेच तो कर्माधीन होतो. कर्माचे सर्व विधी करता करता त्यांचीच उपाधी वाढते आणि तो कर्मबंधात अडकला जातो. कर्माचे विधी बरेच वेळेला सदोष होतात. सुखासाठी म्हणून सुरू केलेली कर्मच दुःखाला कारण होतात आणि दुःखाचा फास शेवटी मरणाला कारणीभूत होतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.